की सिंगल होती है. अरे स्वागत आहे तुमचं आपल्या त्या नवीन ब्लॉग मध्ये. खरं तर आज आपल्याला झालेलं खूप उशीर जाण्यासाठी. वाजलेत 6:15. सो आपण आता आपल्या राईडला सुरुवात करूया. 6:15 इथेच झाले. आता इथून साकीनाका मेट्रो स्टेशनला पोहोचेपर्यंत 15-20 मिनिटं तरी लागतील, कारण आता ट्रॅफिक पण खूप असणार आहे. तर बघूयात आता किती टाइम लागतोय जाण्यासाठी. 6:15ला निघलोय आपण. तिथे पोहोचेपर्यंत किती वेळ लागतोय बघूयात. तर आज ट्रॅफिक पण जास्त दिसतंय, कारण या रस्त्याला मी निघतो त्यावेळी कधी एवढं ट्रॅफिक नसतंय. अरे यार, खड्डे. टायरचा बाबूराव झाल्यामुळे थोडा हळू चालवायला लागतोय, कारण स्लिप होते ना लगेच गाडी. बाकी तसा काही विषय नाही, तरी सुद्धा थोडी निवांत चालली तर कसं बेटर असतंय. उगाच लवकर पोहोचायच्या नादामध्ये मॅटर नको पडतं. हा जो एरिया आहे ना, पवई टू चांदिवली मार्गे स्टेशनला जाणारा रस्ता, भाई एक नंबर रस्ता आहे, एक नंबर. म्हणजे रस्ता म्हणा किंवा हा जो एरिया आहे ना, क्वालिटी आहे कडक. फक्त प्रॉब्लेम एवढं आहे की ते ट्रॅफिक खूप असते, कारण रस्ता छोटा आहे. बस, बाकी काही विषय नाही या रस्त्याचा. खरी ट्रॅफिक ना तिकडे पुढे लागते, बुमरेंग बिल्डिंग आहे ना तिथून पुढे. बस तिथे ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. तिथे जर ट्रॅफिक लागलं ना, तर भाई समजा मग अडकलास अर्धा तास तरी. पण जर तिथे जर ट्रॅफिक नाही लागला ना, तर मग भाई सुटलाच लगेच. 6:18 झालेले आहेत आणि स्टील आपण अजून सुद्धा बुमरँग जवळ पोहोचलेलो नाहीये. गाडीमध्ये पेट्रोल पण नाही, आज पेट्रोल पण कमी आहे. म्हणजे आज पेट्रोल सुद्धा टाकावं लागणार आहे. म्हणलं पुढे ट्रॅफिक नसेल कदाचित, इथं एवढं रिकामं थोडं दिसलं, पण इथे तर पूर्ण पॅक झालंय. हो हो, त्या दिवशी या सिग्नलला पकडलं होतं मला. आज पण दिसत नाहीये मग आम्हाला पुढे पुढे. नाही येत कोण, जाऊ का? चल, तिथंच थांबवलं या दिवशी. किती वाजले? 6:25 झाले.
यार आता इथून बाहेर पडण्यासाठी मला वाटतं 15 मिनिटं लागतील. कुठेच ट्रॅफिक नाही भेटलं ना, तरी तुम्हाला या सिग्नल ट्रॅफिक भेटणार म्हणजे भेटणारच. चलो बेंचूत नंतर आता अजून एक घाण पडला असता चायला. तर जातोय रिस्क घेऊन, पण तो असेल काय तिथे. हो आहे घर तिथं काय. तर बघूयात आता तिथं आहे का. आता काय पर्याय नाही, जास्त वेळ थांबू पण शकत नाही. त्याचं काही एवढं लक्ष नसेल. तर मगाशी काय नाही मारायला पाहिजे. अं, भाई सॉलिड वाचलो होता, वाचलो की नाही माहिती नाही, पण तो पकडायला तर मला झाला होता 100%. दादा जागा द्या, मला जरा जागा द्या. भेंचोत. भाई आजची राईड लय खतरनाक झाली, अल्टिमेट एकदम. मित्रा जरा पुढे घे. अरे बापरे. अरे काय सांगू तुला, आता परत पोलिसांनी पकडलं असतं. काय सांगू आता का. हम्म. पण
पण ट्रॅफिक काय बेंचवर साथ सोडत नाही. आज जरा व्यवस्थित जायला लागतंय बहुतेक. हर लड़की सिंगल होती है, बस पूछने वाला अमीर होना चाहिए. आज बहुतेक पाऊस येतोय वाटतं. पावसाचं वातावरण तर फुल तयार झालंय. आज लई ट्रॅफिक आहे रे. फुल एकदम रस्ता जाम करून चाललोय. 6:37 झालेत. या टायमाला आपण मानपूरच्या ब्रिजला असतोय 37ला. आणि आज अस्सल फॉलच आहे अजून. अजून एका ठिकाणी म्हणजे पेट्रोल पंपावर थांबायला लागणार आहे. म्हणजे आज घरी जाईपर्यंत मला वाटतं 7:30 पावणे 8 होतील असं वाटतंय. तर आज ट्रॅफिक पण खूप आहे आणि पेट्रोल वगैरे पण टाकायचं आहे. सो पेट्रोल पंपावरती पण गर्दी असणार आहे. कुठे पोचलो? फिनिक्स जागृती नगरला. आता जागृती नगर नंतर डायरेक्ट मला वाटतं घाटकोपरचा लेफ्ट मारला की मग आपण 386 किलोमीटर झाले. मला वाटतं 200 किलोमीटरच्या नंतर मी मीटर लावला होता. 5 लिटर पेट्रोल टाकलं होतं. लास्ट टाइम जेव्हा मी टाकलं ना 5 लिटर, त्यावेळी बरोबर मला 40चा ॲव्हरेज भेटला होता. म्हणजे बरोबर 200 किलोमीटर गाडी चालली होती. त्यानंतर मी 5 लिटर पेट्रोल टाकलं होतं. आता यावेळी खरं काय माहिती नाही, पण यावेळी ॲव्हरेज एवढा नाही भेटला. कदाचित ते ट्रॅफिक वगैरे याच्यामुळे असेल. कारण बघू शकतो म्हणजे 387 जास्तीत जास्त म्हणजे 387 390 पर्यंत जाईल. एक 10 किलोमीटरचा फरक पडला असं बोलता येईल. काय इकडे पाऊस बीस पडला का काय? साकीनाका मेट्रो स्टेशन आहे, तिथला एक सिग्नल आणि हा सिग्नल कायम लागणार म्हणजे लागणार. आणि हा ते इथला तर सिग्नल लय मोठा लागतो, म्हणता येतो. बरं झालं मग तिकडे आतमध्ये नाही आलो ते. तू निघालीस किती वाजता? हा, किती वाजता? कशाला? इग्निस, मारुती सुझुकी इग्निस. एक नंबर गाडी होती. 4 सिलेंडर. त्या ऑप्शन मध्ये 4 सिलेंडर मध्ये एवढीच गाडी होती. नाहीतर बाकी तुमची सिलेरिओ, तुमची स्विफ्ट डिझायर साधी, टाटा पंच, वॅगनार, या सगळ्या 3 सिलेंडर गाड्या. इग्निस मस्त गाडी होती, पण बंद झाली. म्हणजे प्रोडक्शन थांबवलं तिचं. हा सिग्नल किती मिनिटाचा आहे? मिनिटांमध्ये असतो सिग्नल, सेकंदामध्ये कधी नसतो. बाकीचे सगळे सिग्नल तुम्हाला 30 सेकंद 40 सेकंद अशा लागतील, पण हा डायरेक्ट मिनिटामध्ये असतो.
5 लिटर टाका. 5 लिटर. 107 रुपये लिटर आहे. हा हा. अरे यार कैश है भी नहीं भी देखो. देखो हो रहा है क्या. भाई हा बोलतोय की तो ऑनलाईन होत नाहीये म्हणून. तर याच्याकडे जर ऑनलाईन नाही झालं तर मग प्रॉब्लेम होईल मग. हा हा. 537.95. हा हाय. 537.95 झाले बघ. बोला 30 सेकंदामध्ये झालं पाहिजे. 30 सेकंदाच्या पुढे गेलं तर ट्रान्झॅक्शन होणार नाही. मग काय पैसे आपल्याला फुकटमध्ये पेट्रोल टाकून देणार काय. 537.95 म्हणजे जवळपास 538. गाडी जरा पुढे घ्या ना. गाडी म्हणलं जरा पुढे घ्या. गाडी म्हणलं जरा पुढे घ्या म्हणलं. मग काय आलं तुला समजायला. तर किती कांडे आहेत. 1 2 3 4 5 कांडे आले आता. कांड्या म्हणजे 5 पॉइंट झाले. आता बघू मेरा ट्रिप तर 0 गेलाय. आता हे 5 लिटर जेव्हा संपेल म्हणजे त्यावेळी कांडी पॉइंट जेव्हा तो ब्लिंक व्हायला सुरुवात होईल तेव्हा समजेल आपल्याला की म्हणजे ॲव्हरेज किती झालेलं आहे खरं. पण मी आता आता आपल्या बाकीच्या गाड्यांच्या मध्ये कसं रिझर्वला गाडी लागली की समजून जातं की हा बाई म्हणजे पेट्रोल संपले, गाडी आता तुमची रिझर्वला आहे म्हणून. पण आता या गाड्यांचा सीन मला वाटतं असं आहे की ज्यावेळी तुमचा पॉइंट ब्लिंक होणार त्यावेळी समजून जायचं की गाडी रिझर्वला आहे म्हणून. बाकी हा रस्ता तुम्ही बघू शकता. 1 नंबर रस्ता. मस्त वाटतं रस्ता आहे आता गाडी चालवायला. फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे. हा कुठपर्यंत थोडं पुढे जाईपर्यंत. तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा तो ट्रॅफिक आणि होतं. पण जिथे आपण चढलो तिथून इथपर्यंत भारी वाटतं. भाई अंधार तर असा दाटून आलाय सगळं खूप जोराचा पाऊस येणार आहे. पण ही मुंबई आहे तर काही सांगू शकत नाही. पाऊस पडेल पण नाही पडेल पण. रस्ता आपल्याला रिकामा भेटला इथून. नाही तर इथे फुल ट्रॅफिक असते. सो फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहोत घरी. जवळपास 6:30 वाजलेत. 6:15 आपण निघालो होतो. नेहमी आपल्याला येण्यासाठी 6:30 पावणे 7च्या आसपास आपण पोहोचतो घरी. पण आज खूप लेट झाला आणि आजच्या राईडमध्ये खूप मजा पण आली. सो अशाच राईडच्या व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.